शेगावमधील आनंद सागर. शेगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या आणि पर्यटकाच्या प्रमुख आकर्षणाचं केंद्र. काही दिवसांआधी हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध आजोबांपर्यंत सर्वांच्या आवडीचं हे ठिकाण परत एकदा नव्याने सुरू झालं. पण हे किती प्रमाणात सुरू झालं, या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाण तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी येण्याचा टायमिंग, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आता मी आलो आहे आनंद सागरमध्ये, ज्याला की आता आध्यात्मिक केंद्र असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही आहे या ठिकाणचं वाहनतळ. या ठिकाणी तुम्ही तुमच्या गाड्या वगैरे पार्क करू शकता जर तुम्ही स्वतःच्या गाड्या घेऊन येत असाल तर हे या ठिकाणचं वाहनतळ आहे. तर इथून आता आतमध्ये जाऊया आपण आनंद सागरला, चला. तर आता आपण इकडे जाण्यासाठी पहा, रोडच्या या बाजूने जे आहे ते एंट्रन्स आहे आणि रोडच्या पलीकडच्या बाजूने आनंद सागर आहे. आणि जाण्यासाठी आपल्याला इथून भुयारी मार्ग आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, हे जे आहे या ठिकाणी हे आतमध्ये जाण्याचा एंट्रन्स गेट, इथून भुयारी मार्ग आहे आणि इथून आपल्याला रोडच्या पलीकडे आध्यात्मिक केंद्रामध्ये जाता येतं. या ठिकाणी काही बोर्ड लावलेले आहेत, काही सूचना आहेत की सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आनंद सागरमध्ये प्रवेश सुरू असतो आणि संध्याकाळी 4 वाजेनंतर आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. तर तुम्ही येत असाल तर एवढी मात्र नक्की काळजी घ्या. हे आध्यात्मिक केंद्र पर्यटकांसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असतं. पण या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजेनंतर आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी येताना या वेळेचं लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आनंद सागरच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर पाहू शकता की सर्व पहिल्यासारखंच आहे. या ठिकाणी आधीच्या वेळी पार्किंग होते, आता सध्या हे पूर्ण बंद करून ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणाहून आधी वरती जायचा मार्ग होता, इथेच कुठेतरी तिकीट काउंटर होतं. आता बरेच दिवस झाले हे ठिकाण बंद होतं, आता नव्याने पूर्णपणे चालू झालेलं आहे. आतमध्ये काय काय मॉडिफिकेशन केलेलं आहे, आतमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला भेटतात, ते आतमध्ये गेल्यावर आपल्याला कळेल, ते तुम्हाला दाखवतोच. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आनंद सागर पर्यटकांसाठी अजूनही पूर्णपणे सुरू झालेलं नाहीये. पण आतमध्ये प्रवेश करतानाच सुरुवातीला मी जे बघितलं त्यावरून मला वाटतंय की लवकरच आनंद सागर पर्यटकांसाठी पूर्णपणे सुरू होणार आहे. बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आनंद सागरमध्ये आलो. या ठिकाणी अजून पण काही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे असं दिसतंय. हे आतमध्ये अजून बघूया. आनंद सागरच्या आतमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणचं पूर्ण चित्र मला बदललेलं पाहायला मिळालं. आधीचा आनंद सागर आणि आताचा आनंद सागर, खूप सारा बदल या ठिकाणी झालेला आहे. आधी लहान मुलांसाठी जे काही खेळणे होते ते पूर्णपणे या ठिकाणी काढून टाकलेले आहेत आणि सध्या पर्यटकांसाठी फक्त 3 मंदिरं या ठिकाणी सुरू आहेत. तर या ठिकाणी नव्याने तयार केलेला संत दर्शन मंडप, याचं आपण सर्वात पहिले दर्शन घेऊ, चला. तर मित्रांनो, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी लागतोय आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी बघू शकता, हा आहे संत दर्शन मंडप. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक संतांचे जे आहेत ते मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर कशा प्रकारे हे म्युझियम बनवलेलं आहे ते आतमध्ये जाऊन बघूया, या माझ्या मागे. तर हे आहे मित्रांनो या आध्यात्मिक केंद्राचं पहिलं एंट्रन्समध्येच आपल्याला सुरुवातीला हा संत दर्शनाचा मंडप लागतो. भरपूर या ठिकाणी संतांचे मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. या ठिकाणी पाहू शकता हे जे एंट्री गेट आहे, पूर्वी या ठिकाणी मोठं एंट्री गेट होतं ज्या ठिकाणून आपण एंट्री करायचो, पण आता सध्या ते बंद आहे. एक्झॅक्ट रिझन काय आहे ते आपल्याला अजूनही माहिती नाही की का बरं हे आनंद सागर एवढे दिवस बंद होतं. काही प्रमाणात सध्या सुरू केलेलं आहे. या ठिकाणी संत गजानन महाराजांची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. खूप छान प्रकारे डेकोरेट केलेलं आहे. तसं आपल्याला माहितीच आहे की शेगाव संस्थान जे गजानन महाराजांचं, त्यांचं मॅनेजमेंट आणि त्यांची शिस्तबद्धता, स्वच्छता आणि त्यांचं जे काही छान प्रकारे जे सजावट करतात ते एकदम म्हणजे बाकीच्या मंदिरांपेक्षा खूप वेगळं पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते, पण महाराष्ट्रात नाही तर भारतातील अनेक जे काही संत आहेत त्यांच्या सर्वांच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
तर आता संत दर्शन केलं मित्रांनो आणि संत दर्शनाच्या समोरच आपल्याला दिसतंय ते साक्षी गणेश मंदिर. त्या ठिकाणचं आपण दर्शन करूया. चला. संत दर्शन मंडपाच्याच अगदी समोर साक्षी गणेश मंदिर आहे. आनंद सागरमध्ये असलेल्या जुन्या मंदिरांपैकी हे एक गणेशाचं मंदिर. या मंदिरात किंवा मंदिर परिसरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. पण या मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या सुंदर तळ्याच्या जवळ तुम्ही छान तुमचा फोटोशूट करू शकता. या आनंद सागर मधील प्रमुख आकर्षण म्हणजे हे तळ. या तळ्याच्या मध्यभागी असलेलं ध्यान मंदिर अजूनही बंद आहे. खूप छान वाटतंय. आता बऱ्याच दिवसानंतर आनंद सागरला आलोय, पण पाहिजे त्या प्रमाणात अजून तरी आनंद सागर सुरू नाही झालेलं. या ठिकाणी सध्या 2च मंदिर पाहण्यासाठी भक्तांना खुले केलेले. एक जे आहे ते आहे साक्षी गणेश मंदिर आणि दुसरं आहे ते महादेव मंदिर. हे 2 ठिकाणं सध्या भक्तांसाठी खुले करण्यात आलेले आहे. सध्या बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. त्यावरून तरी वाटतंय की लवकरच आनंद सागर उघडणार आहे. या ठिकाणी बाकडे टाकलेले आहेत. त्या ठिकाणी आपण रिलॅक्स करू शकतो. लॉन वरती जाऊ शकत नाही याची थोडी खंत आहे. त्या ठिकाणी सध्या बंद करण्यात आलेलं आहे. पलीकडच्या साईडला लेक आहे जो आपण बघितला, पण लेक मध्ये त्या साईडला पूर्णपणे बॅरिकेड लावलेले. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आपण. त्या ठिकाणी फोटोशूट वगैरे करू शकतो तेवढंच. एकदा स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर आमचा ब्लॉगर सध्या पाणी पित आहे म्हणून आम्ही जरा ब्रेक घेतला. पुन्हा कंटिन्यू होईल. थांबा जरासं. तिकडे सगळे लोक आहेत ते बगळे सोडले. बगळे नाही बदक एका बगळे त्याच्यामध्ये फरक नाही समजा. सगळे पायल बगळे. पिठ बॉल बघेश मित्रांनो, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला डाव्या साईडला लागतं ते ओम गणेश मंदिर. तर चला आतमध्ये जाऊन बघूयात. तर मित्रांनो, हा पाहू शकता तो रेल्वेचा ट्रॅक. ज्यावेळी आनंद सागर सुरू होता इथलं प्रसिद्ध आकर्षण म्हणजे इथली जी टॉय ट्रेन होती. मोठा असा राऊंड होता आणि सध्या ही बंद पडलेली आहे. होप की लवकरच आपल्याला ती परत एकदा पाहायला मिळेल चालू अवस्थेत. मित्रांनो, या ठिकाणचं झाडाचं वातावरण पाहू शकता आणि सध्या एवढं भारी या ठिकाणी नॅचरल इफेक्ट म्हणता येईल आपल्याला. पाहू शकता एका साईडला सावली आणि एका साईडला उजेड. तर एकदम भारी असं वातावरण झालेलं आहे फोटोशूटसाठी. खरं तर खूप चांगल्या प्रकारे अजूनही मेंटेन करण्यात आलेलं आहे. तिकडं प्रसाद बिरसाद माहोल बगळे दगडासोबत कावळा पण बसला म्हणे. मित्रांनो, 4:45 आणि शिवगणेश मंदिरामध्ये आम्ही चाललो होतो आणि 5 वाजता हे आनंद सागर पूर्णपणे बंद होतं. तर त्यांनी सांगितलं की आता बंद होण्याची वेळ झालेली आहे, तुम्ही परत जा. तर आता आम्ही परत जातोय. तर त्यामुळे हा जो इथले शॉट आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाहीत. तर चला मित्रांनो, आता म्हणजे पूर्णपणे एक्सप्लोर तर केलेलं आहे. जास्त ठिकाणी या ठिकाणी उघडे नाही आहेत. तर जेवढं काही दाखवता आलं मी तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला वाटतं का की लवकरात लवकर कोण म्हणजे कोणाकोणाला एक्साइटमेंट आहे की लवकर आनंद सागर सुरू व्हावं, त्यांनी नक्की कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.